गोकुळच्या जमीन व प्रकल्प खरेदी व्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील किकवी येथील अनंत मिल्क प्रायव्हेट लिमिटेडकडून जमीन आणि प्रकल्प खरेदी केलाय. या व्यवहाराची विशेष तपास पथकामार्फत एसआयटी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गोकुळचे प्रशासक प्रदीप मालेगावे यांना दिलं. या व्यवहारात अनियमितता झाली असल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर गोकुळसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिला. यावेळी संजय पवार यांच्यासह जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहरप्रमुख मंजित माने, करवीर तालुका प्रमुख भरत आमते, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मौजे किकवी तालुका भोर येथे एक युनिट या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलं होतं. त्याचं क्षमता होती 4 लाख लिटर. हा ठराव झाला तो 2023 ला ठराव झाला. तो ठराव झाल्यानंतर 24 गेलं, 25 गेलं आणि 26 ला निवडणुकीच्या आधी हा ठराव करण्यात आला आणि साधारण 86 कोटी 6 लाख रुपयाला ह्याची खरेदी करण्यात आली. आमचा असा आरोप आहे ही अत्यंत चुकीची माहिती घेऊन तिथला रेडिओ दर न बघता, तिथला व्हॅल्युएशन रिपोर्ट न बघता साधारण एक 50 कोटी रुपयाचा ढपला कुणीतरी पाडल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय सावे साहेब, सन्माननीय डीडीआर पुणे आणि सर्व अधिकाऱ्यांनी, सरकारने आता शेतकरी महत्वाचा का तुम्हाला संचालक महत्वाचे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सकाळी 4 वाजल्यापासून शेतात मुतात तो शेतकरी आमचा राबून हा दूध संकलन करतो आणि त्यांच्या जीवावर हा दूध संघ उभा राहिलेला आहे, कुणाच्या संचालनावर राहिलेला नाहीये. ठीक आहे, आनंदराव चोळकर असून दे, नरके साहेब असून दे, 720 लिटर पासून सुरुवात केली, आता 20 लाख लिटरचं संकलन आहे. आणि जर अशा पद्धतीनं जाजम घोटाळा, घड्याळ घोटाळा, पशुखाद्य ट्रान्सपोर्ट मध्ये घोटाळा, तर हा पत्त्याचे बंगले कोसळतात तसे बंगला कोसळ आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल. म्हणून आम्ही ह्या शेतकऱ्यांची बाजू घेऊन ह्या गोकुळच्या हितासाठी ह्यांचे हितचिंतक म्हणून आम्ही ह्यांचा कुठेही बदनामी व्हावी म्हणून आम्ही आलेलो नाहीये. परंतु जी चोर आहेत, जी नालायक आहेत, ज्यांनी ढपला पाडलाय, यांची एसआयटी मार्फत चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तिथला दर आणि इथला दर मधलं फार मोठी तफावत आहे. आणि माझी माहिती अशी आहे काही संचालनाविषयी माहितच नाही आहे. मग 23 ला सत्ताधारी गप आहेत, 24 ला गप आहेत, 26 ला ठरावात गप आहेत. मग विरोधक काय करतायत? विरोधकांचं काम नाही का? मग विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ठरवलं पाहिजे, सरकारने ठरवलं पाहिजे तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे तुम्ही वैरे आहात का त्यांचे कैवारी आहात हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आज आम्ही अशी मागणी केली आहे एसआयटी मार्फत. मुख्यमंत्री साहेबांनी ही सखोल चौकशी करावी आणि दूध पाणी एकदा करावं आणि जे कोण बोके आहेत त्यांना गजाआड करावं. व्हॅल्युएशन रिपोर्ट कुणी केला त्याचा लायसन रद्द करा जर चुकीचा दिला असेल ते. मग लिगल आढावा कोण पाटील यामध्ये सगळ्या प्रकरणात आलं त्यांना अधिकारपत्र दिले काय तर नाही दिलेलं. आणि सगळ्यात महत्वाचं जर कुठले व्यवहार करायचे असतील दूध संघाला तर पुणे डीडीआरची परवानगी घ्यायला लागते, संमती घ्यायला लागते. माझी अशी माहिती आहे यांनी संमती न घेता निवडणुकात तोंडावर लागल्यात म्हणून घाई गडबडी हा ठराव आणलाय. बरं ठीक आहे, एवढा मोठा व्यवहार आहे, मेन अजेंडावर हा विषय का आला नाही? तुम्ही ऐनवेळी विषय का घातला? ब मध्ये का घातला? हा ठराव क्रमांक 14 ब मध्ये घातलेला आहे. मग अजेंडा विषय आला असता ती चर्चा झाली असती, लोकांना कळलं असतं. म्हणून हा घाई गडबडी घालून ह्यात कुठं फार मोठा घोटाळा झालाय असा आमचा आरोप आहे. म्हणून एसआयटी मार्फत चौकशी व्हावी. काय इशारा असेल काय नाही, आज आम्ही मालेगावे साहेब इथले जे प्रशासक आहेत त्यांचे 2 सहकारी आहेत त्यांना विनंती केली आहे की तुम्ही ह्याचा सखोल चौकशी करा, त्याचं पेपर वगैरे बघा आणि ह्यात जर तथ्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा आम्हाला भविष्यामध्ये यांच्या विरोधात लढा उभा करावा लागेल. आणि जर शेतकरी अन्याय होत असेल, ह्यात जर तुम्ही काळाबरोबर करून यांना जर वाचवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, दबावापाठी कोण गबस असेल तर आम्हाला इथं यांच्या दारात ठिय्या मारून आंदोलन करावं लागेल.